नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, यावर्षी धनत्रयोदशीचा सण हा 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे। धनत्रयोदशीचा सण हा कार्तिक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला साजरा होतो। यावर्षी धनत्रयोदशीच्या निमित्तानं शनी प्रदोष व्रताचा योग देखील जुळून आलाय। त्याचबरोबर ब्रह्मयोग आणि सवार्थ सिद्धी योग देखील असणार आहे। धनत्रयोदशीला खरेदी केल्यानं धन आणि समृद्धीमध्ये वाढ होते। मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी केलेल्या चुकांमुळे तुम्हाला काही त्रास देखील सहन करावा लागू शकतो। तर धनत्रयोदशीच्या दिवशी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5 वस्तू तुम्ही कधीही खरेदी करू नयेत, कारण असं करणं अशुभ मानलं जातं। तर मग चला जाणून घेऊयात की धनत्रयोदशीला कोणत्या वस्तूंची खरेदी टाळणं हे अत्यंत चांगलं आहे। सर्वात पहिली वस्तू म्हणजे स्टीलची भांडी। धनत्रयोदशीला अनेक लोक स्टीलची भांडी खरेदी करतात, परंतु यावर्षी धनत्रयोदशीच्या निमित्तानं चुकूनही तुम्ही स्टीलची भांडी खरेदी करू नका, कारण स्टीलला शनीचं प्रतीक मानलं जातं। तसंच यावर्षी धनत्रयोदशी शनिवारी आहे। अशा परिस्थितीमध्ये चुकूनही स्टीलची भांडी तुम्ही खरेदी करू नका, कारण असं केल्यानं लक्ष्मी देवीशी संबंधित शुभता कमी होते। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मोहरीचं तेल। धनत्रयोदशीच्या दिवशी मोहरीच्या तेलाची खरेदी तुम्ही चुकूनही करू नये, कारण असं केल्यानं तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता पसरते, तसेच घरामध्ये भरभराट राहत नाही। आता तिसरी वस्तू आहे ती म्हणजेच लोखंडाशी संबंधित वस्तू। लोखंडाची भांडी किंवा घराच्या सजावटीसाठी लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंची खरेदी देखील आपण करू नये, कारण लोखंड हे शनीचं प्रतीक मानलं जातं आणि शनीचा संबंध हा न्याय, कर्म आणि दंड याच्याशी आहे। अशा परिस्थितीमध्ये धनत्रयोदशीला लोखंडी वस्तूंची खरेदी केल्यानं जीवनामध्ये संघर्ष वाढतो असं मानलं जातं। त्यानंतर चौथी वस्तू आहे ती म्हणजेच काचेची क्रॉकरी। धनत्रयोदशीच्या निमित्तानं काचेच्या वस्तू किंवा क्रॉकरी इत्यादींची खरेदी करू नये, कारण काचेचं प्रतीक राहून मानलं जातं आणि हा वस्तू खरेदी केल्यानं घरामध्ये नकारात्मक वास करतो। तसंच या वस्तू स्थायी समृद्धीचं प्रतीक मानल्या जात नाहीत, त्यामुळे त्यांची शॉपिंग कधीही करू नये। आता 5वी वस्तू आहे ती म्हणजेच ॲल्युमिनियमची भांडी। धनत्रयोदशीच्या निमित्तानं ॲल्युमिनियमनी बनवलेली भांडी देखील आपण खरेदी करू नयेत, कारण शास्त्रामध्ये ॲल्युमिनियमला देखील राहूचं प्रतीक मानलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये धनत्रयोदशीच्या निमित्तानं ॲल्युमिनियमची भांडी खरेदी केल्यानं घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं। तर मग आता नक्की धनत्रयोदशीला काय करावं तेही पहा। तर धनत्रयोदशीच्या दिवशी लाल कापडामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि अक्षता आणि 1 विलायची टाकून त्याची एक पोटली बनवावी। ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी। असं केल्यानं सुख समृद्धी घरामध्ये टिकून राहते, तसेच आर्थिक स्थितीमध्ये देखील सुधारणा होते। याशिवाय घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील प्रत्येक खोलीमध्ये दिवा नक्की लावा, तसेच घराच्या मुख्य दरवाजावर देखील दिवा लावा। असं केल्यानं तुमच्या घरात सुख समृद्धीचा वास होतो। त्यानंतर धनत्रयोदशीला रात्री दिवा लावताना त्यामध्ये थोडी हळद घालावी। असं केल्यानं घरामध्ये भरभराट होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबामध्ये शुभ कार्य घडतं अशी मान्यता आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करू नयेत आणि कोणत्या कराव्यात हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे। तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।